आमचे कॅमेरामॅन दादा हसत आहेत. तुम्ही पंच आतमध्ये जात नाहीत. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा आणि लवकर सामना सुरू करा. वारंवार सूचना देण्यासाठी भाग पाडू नका प्लीज. आणि आपण कॉपरेट करायचं स्पर्धेला. सगळ्यांना हा विनंतीचा कॉल आहे. मॅचकडे आपण बोलतो. अंपायर सेट, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलला आक्रमण. सरळ बॅटने खेळलेत. ऑन साइडला बॉल. 4 रन. सुपर बॅटिंग पाहायला मिळते. चौकार पाहायला मिळालाय या पहिल्याच बॉलवरती. आपण पाहतो की आक्रमण आपण पाहतो तिकडे. टीमची धावसंख्या देखील आपल्याला जरूर अकाउंट ओपन होताना पाहायला मिळाली. इथे चेंडू आपण पाहतोय. रन घेण्यासाठी प्रयत्न आपण जरूर पाहिलेले आहेत. चला आपण डाव सुरू करायचा अशी विनंती आहे. माझ्याकडे मी घेऊन चलेन जिकडे आपण पाहतो फलंदाज तयार असेल. राईट हँड बॅट्समन आतापर्यंत चांगली फलंदाजी दाखवली आहे. बॅटिंग करत असताना 6 धावा दाखवल्यावरती आपण पाहतो. लो फुल टॉस बॉल. ऑन साइडला गॅप मधून बॉल. हाही फटका. तेवढाच ताकदवर फटका पाहायला मिळतो. रन 4. चौकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. अजून एक चौकार पाहायला मिळालाय आणि या चौकारनं टीम देखील आपण पाहतो पुढे प्रवास करते. संघाचं खातं देखील मजबूत झालेलं आहे आणि संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 10 या आकड्यावर. 10 रन आपल्याला खात्यामध्ये पाहायला मिळतात संघाच्या. चांगला परफॉर्मन्स त्यापर्यंत आपण पाहतो टीमच्या खात्यामध्ये आपण पाहिलेला आहे टीमचा. इथे चेंडू आपण पाहतो. पहा तिकडे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या देखील तेवढीच चांगली. रनसंख्या देखील आपण पाहतो आता वाढत असताना. 11 धावा झालेल्या आहेत. 11 रन. वाजे वर्सेस वाजे ही लढाई. दोन्ही संघ म्हणजे वाजे वर्सेस वाजे आणि वाजे वर्सेस वाजे ही लढाई आता आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे आणि आपण पाहतोय अगदी हा बॉल देखील तेवढा छान. 11 धावा झालेल्या आहेत.
पॉवर मध्ये आता या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. ओ क्लीन बॉल, दांडी गोल आणि बॅट्समन आउट. धक्का आहे पहिला टीम वाजेला. डाव जो आहे तो आपण पाहतोय अगदी येत्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच बॉलर आकाश आलाय ना. आकाश आकाश आलाय गोलंदाजीसाठी. इथे हा चेंडू आपण पाहतो हवेत खेळलेत. चान्स असेल तिकडे पास सेकंड रन साठी जरूर निघालेत आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या फलकावरती पाहायला आल्या तिथे. संख्या आपण पाहतो पुढे वाटचाल करत असताना टीमची धावसंख्या देखील आपण पाहतो यावेळेला जरूर पाहायला मिळते. पुढे वाटचाल करते आणि धावसंख्या जी आहे ते आपण पाहतो की 11 झालेले. 11 नंतर 13 झालेले. येस 13 रन. ओव्हर नंबर 2 आकाशला 2 सुरुवात केलेली आहे बॅटिंगची. समोर खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. रन मिळेल तिकडे. 1 सेकंड साठी जरूर जाण्याचा निर्णय होता बट थांबले तिथे. एकच धाव, जास्त काही नाहीये आणि एका धावेने धावसंख्या देखील आपल्याला 14 पाहायला मिळते. 14 रन ऑन बोर्ड. राऊंड द विकेट. हो फिरून खेळले इम्प्रुव्हायझिंग फटका. रन घेण्यासाठी निघालेत. एक कम्प्लीट. सेकंड साठी हा कॉल आहे बट थांबण्याचा निर्णय आपण पाहतो तिथे. आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जरूर पाहायला मिळेल एक नाशी वाढत असताना टोटल 15 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 15 रन आपण पाहतो धावफलकावर त्याला लागलेले आहेत. फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केला जातोय. फेकून दिलाय या बॉलला 6 धावांसाठी. षटकार. 21 रन 21 धावा धावफलकावर त्याला पाहायला मिळतात आपल्याला खात्यामध्ये संघाच्या लागलेल्या आहेत. सेकंड राऊंड मधून सेकंड क्लॅश आपण इथे एन्जॉय करतोय. वाजे वर्सेस वाजे ही लढाई धावा बनवत असताना आपण पाहतोय सुरुवातीला वाजे अनिल आणि थ्री डी वाजे हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये लढाई करत असताना. चला स्पीडअप करा. आला असेल चेंडू तो द्या लगेच. आपण पाहतो इथे 21 रन. ग्रामीण मध्ये दिवसा बॉल मिळत नाही, इथे रात्री मिळत आहेत. खरंच कौतुक केलं पाहिजे ना. 21 धावा धावफलकावरती तुझं बोलतच. राऊंड द विकेट. हा बॉल ओ हॅमर करायचा प्रयत्न. फटका चांगला खेळलेत आणि बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. रन येत आहेत 6. षटकार पहा.
27 धावा झालेल्या धावफलकावरती. आकाश शाळा ओव्हर द विकेट. ओ पादकडे लाऊट शॉट. अंपायर आपल्याला पूर्णपणे फेटाळून लावतायत. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर वारंवार बदल आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल आपण जर पाहिलं तर प्रवास सुरू केला डावाचा आणि त्या स्पेशली मध्ये आपण पाहिलं की मोठे फटके पाहायला मिळाले मधल्यामध्ये. जे सुरुवातीला आपण पाहिली की विकेट आली होती अनिलची. संघनायक बाद झाल्यानंतर असं वाटलं की इथे जरूर अडचणीमध्ये संघ, पण तसं नाही. षटकामधून आपण जर पाहिलं तर 17 धावा आता आलेल्या आहेत आणि स्पेशली आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये देखील धावसंख्या आली होती. एकूण 28 धावसंख्या झालेल्या, 11 आल्या होत्या. मॅचकडे आपण जातोय पुन्हा एकदा. जरूर पाहायला मिळतील दोन संघ. इथे चेंडू जरूर पाहायला मिळेल. चांगला चेंडू आलेला आहे. रन नाहीये बॉलवरती आणि स्पेशली आपण जर विचार केला तर थांबवायचा प्रयत्न बॅट्समनला करावा लागेल ते मैदानाच्या मध्ये. ओ उंच खेळलेत, भरपूर उंच बॉल गेलाय. विकेट साठी चान्स बनतीये तिकडे आणि प्रयत्न देखील आपण पाहतो आता सुरू आहेत त्या गोष्टीचेच. धावसंख्येमध्ये आपण जरूर बदल पाहतो. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपण पाहतोय टीमची धावसंख्या देखील पुढे नेण्याचा प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघाकडून. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. विकेट पडली आहे. स्कोर कार्डला चेंजेस झालेत आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 28 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 28 रन आपण पाहतो टीमच्या खात्यामध्ये आतापर्यंत रेखाटलेली धावसंख्या संघाची. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल या ओव्हर मधून रन नाहीये, पूर्णपणे थांबवलंय गोलंदाजानं. या प्रकारचे चेंडू फेकणं फार महत्वाचं आहे कारण सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करून. फुलटॉस लेनचा बॉल आहे. मिड विकेटला खेळलेत. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी निघाले. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात पूर्ण झाल्यात. टीमची धावसंख्या देखील पुढे 2 आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच यावेळेला 30 या अंकावरती. 30 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या खात्यामध्ये आपण धावा पाहिलेल्या आहेत. खेळाडू तयार आहे पुढचा चेंडू टाकण्यासाठी. इथे बॉल सिंगल प्राप्त आहे. सेकंड साठी कॉल स्ट्राईक एंड कडून, बट नॉन स्ट्राईक एंडलाच खेळाडू जे त्यांनी नकार दिलाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहतो इथे स्टॉप धावसंख्या पाहायला मिळते. संघही चांगला प्रवास करतोय. आउट ची अपील आपण पाहिली तिकडे. संपाय सिग्नल ओव्हर कंप्लीट. टीमची धावसंख्या आपण पाहतो ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आता इथून संघाचा प्रवास एकूण 31 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. विकेट देखील आपण पाहिलं तर 2 विकेट पडलेले आहेत. विनायक आणि अमर हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावरती लागलेलं आहे. इथे बॉल हवेत खेळायचा प्रयत्न. फॉलो मध्ये साठी चान्स. ओ फिल्डर आहेत. रिले कॅच होण्याची चान्स होती बट नाही.
आणि आपण पाहतो तिकडे जरूर टीम देखील मैदानाच्या आतमध्ये बॅकअपसाठी आहेत. जलसुटा तरी कोणी आपण पाहतो की जास्त काहीसा कालवा केला नाहीये आणि सपोर्ट करतात एकमेकांना. धनाज आहेत गोलंदाजीसाठी. एकच धाव आलेल्या लास्ट बॉलवरती. स्ट्राईक रोटेट. इथे बॉल पाहू शकतो आपण पहा. वाईट चौकाल तिकडे पण त्यांचा अतिरिक्त एकदा एक न धावसंख्या पुढे. टीमची धावसंख्या आपण पाहतो 34 धावसंख्या झालेली आहे 34. ओ इज अँड टेकन. बॅट्समन आउट. धक्का. फलंदाज आउट. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट आणि थोडं जलद गतीनं आपण खेळायचंय. शेवटचं षटक धनाजी आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. व्हाईट बॉल आलाय मधोमध्ये 3 धावा खर्च देखील झालेत. एक विकेट देखील प्राप्त झाले त्याला. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत मैदानाच्या आतमध्ये. राज आलेत आणि विनायक हे आपण पाहतोय 2 डाऊनला मैदानामध्ये 1 डाऊनला मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरलेले आहेत. इथे हा बॉल उंच उडवलाय. विकेट घेण्याची चान्स तिकडे आणि बॅट्समन आउट. हा धक्का बसतोय वाजी संघाला. यश मिळतंय वाजी संघाला. वाजे वर्सेस वाजे अशी लढाई आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही संघ चांगले खेळतायत. एकाला धावा बनवण्याचा जबाबदारीचा भाग दिलाय तर एकाला आपण पाहतो की जरूर धावा मात्र थांबवण्याचा पूर्णपणे आपण त्यांचा प्रयत्न पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. 34 रन आपण पाहतोय धावफलकावरती लागलेले आहेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये जात आहेत बॅटिंग करण्यासाठी. जगदीश स्ट्राईक एंडला आपण पाहतो त्यांना खेळताना सज्ज असतील ते. राईट हँड बॅट्समन आहेत. राऊंड द विकेट. हा बॉल कार्पेटच्या दार. एक रन कंप्लीट सेकंड साठी. ओ डेंजर एंड. बॅट्समन आउट आणि हा धक्का. महत्वाचा फलंदाज आपण पाहतोय बाद. पस्तीस धावसंख्या धावफलकावरती. बॅक टू बॅक 3 विकेट पाहायला मिळाल्यात धनाजीला. राजनसाठी बॉल. व्हाईट बॉल तिकडे पण त्यांचा इशारा. अतिरिक्त 1 रन. एकने धावसंख्या देखील पुढे. संघ देखील आपण पाहतो प्रवास करतोय. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण पाहतो 36 धावसंख्या रेखाडलेल्या. 36 रन्स आपण पाहतो ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जरूर लागलेली आहे. ऑन साईडला ऑफ साईडला मारायचा प्रयत्न आहे. हाईट फॅक्टर जास्त आहे. बॉल अडवणं कठीणच असणार आहे फिल्डरसाठी. आणि वन बाउन्स बॉल वरती रोप पाहत आपल्याला 4 रन तिकडे आल्यात. चौकार. चांगली बॅटिंग आणि चांगल्या बॅटिंगचा आपण पाहतो टीम देखील 40 पर्यंत पोहोचले. काहीशे बॉल शिल्लक आहेत आता. शेवटचा एक बॉल शिल्लक. धावसंख्या चांगली उभी केलेल्या आस पडलेली आहे.
उंच खेळायचा प्रयत्न फॉलो थ्री मध्ये कॉट बँडची नामी संधी. शेवटच्या बॉलला विकेट. अप्रतिम षटक राहिलं. 4 फलंदाज गारद झाले या ओव्हरमध्ये. 3 वैयक्तिक सफलता आपण पाहिलं धनाजीनं आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक स्वतःसाठी आपण वैयक्तिक 3 आणि संघासाठी 4 सफलता प्राप्त केल्यात. क्या बात आहे. कौतुकास्पद कामगिरी. अशा पद्धतीने आपण पाहतो की जरूर हे षटक संपलं. 40 धावा बनल्या आणि 41 धावांचं आता आव्हान आपण पाहतोय जरूर ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच सेकंड हाफला इथून मात्र संघासाठी. चला स्टेशन ठाकूरवाडी आणि खैरवाडी संघ आपण टॉससाठी या. स्टेशन ठाकूरवाडी आणि खैरवाडी संघ आपण टॉससाठी या.
क्लिअर झालेले आहेत. या मॅच मध्ये धावा जर चेज झाल्या तर इथून जिंकणाऱ्या संघाला बाय असेल आणि धावा चेज झाल्या नाही तर मग लकी ड्रॉ केला जाईल. ओ उंच उडवलाय. पहिलाच बॉल ना आक्रमण चढवलंय पा वाजेपूर वाजे संघावरती आपण पाहतो. 3D वाजेपूर संघ आपण पाहतो धावा चेस करण्यासाठी त्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट आणि थोडं जलद गतीने खेळायचंय. बघा कुठल्याही संघाला काही जर शंका असतील तर आपण आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क करा. त्यांच्याकडून जो निर्णय असेल तो आमचा फायनल निर्णय असेल बस. हो गॅप मधून बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय बा. फिल्डिंग चांगली तिकडे लगेच धाव घेण्यासाठी देखील उत्सुक आहेत खेळाडू. प्रवास आहे तो सिंगल डबल न पण पाहतोय आता सुरू ठेवला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 अंकावरती 8 रन ऑन बोर्ड. उंच उडलाय बॉल आणि बिहाइंड द विकेट बॅट्समन आपण पाहतोय बाद होतोय आणि धक्का वाजेपूर संघाला बसलेला आहे. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतो. 8 रन आपण पाहतो टोटल काढला आता पाहायला मिळतात संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेले आहेत. धनाजी नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये नेट नंबर 4 वरती 8 धावा झालेल्या आहेत. कोलटप्याचा बॉल पा तिकडे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न रन घेतात. सिंगल तरी मिळत्या एक न धावसंख्या पुढे टीमचा टोटल एक न सध्या आपण पाहतो पुढे वाटचाल करत असताना 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या खात्यामध्ये जमा झालेली धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे.
उंच खेळलेत, चान्स विकेटची आणि फलंदाज बाद होतोय. विकेट मिळते त्या बॅट्समन आपण पाहतोय जरूर बाद होताना पाहायला मिळतो. हा धक्का बसलाय तिळी वाजेपूर संघाला. अजून एक फलंदाज त्यांचा बाद झालेला आहे. खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन कॅन्डिडेट राजेश आता आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आता बाप आणि बेटा असे आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. चला स्पीडअप करा विनंती आहे. थोडं फास्ट खेळा, थोडं जलद गतीनं केला. जेवढा तुम्ही स्पीडअप कराल तेवढा फायदा होईल पा याच्या पण नोंद घ्यायची. चला स्पीडअप करा, फास्ट खेळा प्लीज. स्ट्राईकला फलंदाज तयार. अजून एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. आता फलंदाज अजून एक बाद होतं. धावसंख्या आपण बाजू 9 झालेली आहे. पाठलाग करत असताना बॅकफुटला थोडेसे आणि वारंवार विकेट पडत चालल्या 3D वाजेपूरच्या. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर आता इथून फलंदाज आलेत राजेश, जे प्रमुख फलंदाज आहेत टीमचे. प्रमोद आलेत नॉन स्ट्राईक एंडला ते उभे आहेत. गोलंदाज तयार. राज पहिल्या बॉलला विकेट संपादन झाले रनआउटची. हो क्लीन बॉल, यष्टी उद्ध्वस्त आणि बॅटर बाद. हा धक्का बसतोय टीम 3D वाजेपूरला. विकेट पडले महत्वाची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता जातोय. इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच मयूर. इनॅट नंबर 7 वरती आता त्याला चान्स मिळते बॅटिंगची. धावा चेस करायच्यात आणि ज्यामध्ये आपण पाहतो महत्वाच्या विकेट पडलेल्या आहेत. दडपण आहे, दबाव तंत्र आहे, यात काही मात्र शंका नाही आहे. मयूर आलेत मैदानाच्या मध्ये, चांगले खेळाडू आहेत हे देखील. बट इनॅट नंबर 7 वरती संधी मिळते. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू आपण पाहतोय. टीमची धावसंख्या जरूर पाहायला मिळेल 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाइंद्र ऑन बोर्ड. इथे हा चेंडू आपण पाहतो, तेवढाच चांगला बॉल. येस ओके. तिसऱ्या पंचांकडे वाईट साठी रिव्ह्यू आहे.
ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं पण अगदी आपण पाहतो स्ट्राईक एंडच्या बॅट्समन कडून. आणि हा जो निर्णय आहे तो तिसऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. फिअर आहे बॉल. फिअर बॉल आहे. यॉर्करलचा बॉल कोदात टाकायचा प्रयत्न आपण पाहतो. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत. 9 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतो टीमच्या खात्यामध्ये. दोन बॉल शिल्लक आहेत अजूनही. हाही बॉल चांगला आहे. ओव्हर कम्प्लीट. ओके ओके. 4 चेंडू लगातार डॉट. ज्या ओव्हर मध्ये एकही धाव नाहीये. मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं पहा. क्या बात आहे. राजची अफलातून गोलंदाजी. 2 विकेट आणि 2 विकेट मध्ये मेडन षटक आपण बघितलेला आहे. 9 धावा आपण धाव फलकावरती बघतो. चला डाव सुरू करा. जास्त वेळ नको. मधोमध्ये जो वेळ जातो तो तुम्ही वाचवा प्लीज. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. प्रत्येकी षटकामागे 16ची सरासरी आलेली आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज. विकेट पडलात पण मी म्हणे अजूनही मॅच त्यांच्याकडे बॅलन्स आहे. यात काही मात्र शंका नाही आहे. मॅच वाचवावी लागेल. त्यासाठी मात्र लढावं लागेल. ओ इकडे लाऊड शाऊट. पंच आपल्याला फेटाळतायत. 1 रन तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येते. ओ विकेट दिली अजून एक. आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. 1 धाव आणि त्यानंतर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जयवंत बसमा आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती या. फाईन खेळलेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि मध्ये ट्विस्ट. अजूनही मॅच संपली नाहीये कारण चांगले फलंदाज आहेत त्रिडी वाजेपूर संघाकडे. यात काहीच शंका नाहीये. यात चौकारानं चित्र बदललंय. संघाची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो. यावेळेला एकूण धावसंख्या झालेली आहे 14 आणि येणाऱ्या आपण जर आता चेंडू गणित समीकरणाचा विचार केला तर अजूनही आपण पाहतो की 10 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 10 चेंडू 27 धावा. चला स्पीडअप करा. फास्ट घ्या. जास्त वेळ नका घेऊ मधोमध्ये. रिदम नका तोडू बॅटिंगचा. स्पीडअप करा.
ओ द विकेट. ओ इथे काय घडलं पा, रन घेण्यासाठी उत्सुक आहेत, एक सिंगल प्राप्त करतायत. एक न धावसंख्या पुढे, वाईटचा कॉल तिकडे पंचांचा. 1+1 2 रन. 2 न धावसंख्या पुढे संघ जाऊन पोहोचलाय यावेळेला एकूण 12 या आकड्यावरती, हा 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव फळकावरती पाहायला मिळतात. येणारे बॉल अजूनही आपण पाहतोय 10 बाकी आहेत आणि गरज आहे 25 धावांची. उंच उडवलाय लॉंग ऑनला, हा स्माशिट सिक्सर आलाय. 6 रन्स. प्रमोद, प्रमोद ऑन फायर. प्रमोद मैदानामध्ये आपण पाहतोय आता हल्ला बॉल फलंदाजी दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. 6 न धावसंख्या आपण पाहतो पुढे. टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचलेली आहे एकूण 22 या आकड्यावरती. आता इथून आपण जर विचार केला, येणारे बॉल बाकी आहेत ते म्हणजेच 9 बॉल, आणि 9 बॉलला आपण पाहतोय गरज 19 धावांची. प्रमोद आपण पाहतो स्ट्राईक एंडला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. चांगले फलंदाज आहेत यात काही शंका नाहीये. गोलंदाजी साठी सज्ज गोलंदाज देखील तयार समोर. उंच उडवलाय यावेळेला हवेत मध्ये बॉल, वाऱ्याशी वार्ता करत, बट विकेट आले तिथे महत्वाची आणि फलंदाज बाद होतोय. मारुती अंबीर आपल्याला पाहायला मिळेल आता मैदानामध्ये. आणि इथे पण आपण जर पाहिलं तर आता बाप बेटाची ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल शिल्लक आहेत. 8 ला 19ची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये इंटर करेल 3D वाजेपूरला, यात काही शंका नाहीये. आणि मारुती अंबीर मध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये ते आपण पाहिलं ते पूर्वकालीन मोठे क्रिकेटर राहिलेत. इथे पहा त्यांची विकेट, अजून एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. विकेट पडली आहे महत्वाची आणि फलंदाज बाद होतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मधुकर आता बॅटिंग साठी आपण पाहतो मैदानामध्ये गेला. येणारे 7 बॉल, आणि 7 बॉल आता गरज आहे ती म्हणजेच 19 धावांची. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे या बॉलवरती, कारण नॉन स्ट्राईक एंडला चांगले फलंदाज उभे आहेत. आकाशात चौकार लगावला त्यांनी. सो या बॉलवरती षटकाराचा कार्यक्रम मधुकरला करावा लागेल जर या मॅच मध्ये एंटर व्हायचं असेल तर. वादे संघ चांगला काम करतोय. ओ चांगला चेंडू, आणि अशा पद्धतीने आपण पाहतो ओव्हर कम्प्लीटचा इशारा पंचांचा. आता येणारे 6 बॉल, आणि 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 19 धावांची. चला पटकन लवकर गोलंदाज निवडा आणि लगेच आपण डाव जो आहे तो लवकर सुरू करा. आता भरपूर वाजलेत पहा, सगळे सामने कंप्लीट करायचे आहेत आपल्याला, त्यामुळे सहकार्याची भूमिका सगळ्यांकडून अपेक्षित आहे. मॅच कडे आपण जातो. अशोक बाईखेर जाम फॉर्म मध्ये आहेत. स्ट्राईकला फलंदाज तयार. 6 ला 19ची गरज. उजव्या हाताचे फलंदाज. ओ जबरदस्त बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, नाका जवळून बॉल गेलाय खेळाडूच्या.
गुड लाईनचा बॉल टेक ऑफ घेत आपण पाहिलं की अगदी खांद्याच्या वरून गेला आणि बॅट्समनला पूर्णपणे डिस केलं त्या बॉलनं. येणारे 5 बॉल 19ची आवश्यकता. एखादा मोठा फटका मारणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला खेळले ते कम्प्लीट सेकंड साठी निघालेत आणि 2 धावा आपण पाहतो सहज गतीनं पूर्ण करतायत. 2 धावसंख्या पुढे जाईल. समीकरणामध्ये चेंजेस येणारे 4 बॉल आणि 17ची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एंटर करेल आणि मॅचला अजून रंगीन बनवेल यात काही शंका नाहीये. प्रत्येकी टॉप ऑर्डरनं नाराज केलं. मधल्या फळीमध्ये आपण पाहिलं की तिथेही आपल्याला प्रमोद सोडला तर कुणी आपण पाहतोय की मोठा फटका दाखवला नाही. आकाशनं चांगली सुरुवात दिलेली आहे पण त्याच आकाशला ते शांत केलंय. 2 घेतल्यात लास्ट बॉलला. यावेळेचा बॉल हवेत खेळले जेलसाठी आपण पाहतो चान्स तिकडे उपलब्ध जरूर राहील. 1 रन कंप्लीट केले सेकंड साठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेसाठी आपण पाहतो हा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि बॅट्समन आउट. हा धक्का बसतोय टीमला आणि फलंदाज बाद होतोय. ओ द विकेट खेळतो यार. ओ हा बॉल चांगला पाहायला मिळाला आणि मॅच मध्ये पूर्णपणे एंटर झालेत आता इथून वाजे संघाचे खेळाडू. क्या बात आहे. ओ आउट. बॅट्समन बाद आणि धक्का. अशा पद्धतीने आपण पाहतो की मॅच ऑल आउट झालेत.